नागपुर में राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा आयोजित सत्कार समारोह में भाजपा विधायक परिणय फुके ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ओबीसी महासंघ के कार्यों की खुलकर सराहना की। विधायक परिणय फुके ने कहा कि जाति आधारित जनगणना के पीछे असली श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तायवाड़े को जाता है। उन्होंने कहा कि बबनराव तायवाड़े के मार्गदर्शन में 52 GR को वापस लेने और ओबीसी अधिकारों की लड़ाई में कई महत्वपूर्ण मोर्चे निकाले गए। फुके ने बताया कि मागा सवर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने पहले ही इस मुद्दे पर आश्वासन दिया था। साथ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी ओबीसी समाज की सभी मांगों को प्रधानमंत्री तक पहुंचाने का जिम्मा उठाया। ओबीसी भवन के निर्माण के लिए भी मुख्यमंत्री ने वचन दिया है और जल्द ही प्रधानमंत्री व मुख्यमंत्री से समय लेकर उनका औपचारिक अभिनंदन भी किया जाएगा। भाजप नेते म्हणून सत्कार आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी म्हणून सत्कार स्वीकारतात? नाही, हा सत्कार भलेही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने माझा केला असणार, पण हा खरा सत्कार आपल्या देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचाच आहे। आणि याचा जर सगळ्यात मोठा जर श्रेय या जातीनिहाय जनगणनेचं जर होणार तर दोनच लोकांना याचं सगळं श्रेय गेलं पाहिजे। एक आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि दुसरे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाड़े सर, या दोघांना गेलं पाहिजे। कारण मला आठवतं 2006-07 पासून ज्यावेळेसपासून ही चळवळ सुरू झाली, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भली स्थापना 2016 मध्ये झाली, पण याच्या मागे नागपूर शहर म्हणून ही एक सुरुवात झाली होती आणि मग धीरे धीरे एक वाढता ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ संपूर्ण देशभर हा विचार पसरला। याची विचाराची सुरुवात मला वाटतं 2005-2006 मध्ये तायवाड़े सरांच्या माध्यमातून झाली। त्यावेळेस DNC कॉलेजमध्ये छोटे छोटे मीटिंग व्हायचे आणि एक जागृतीचं काम, लोकांना जोडण्याचं काम तायवाड़े सरांच्या माध्यमातून आपण करत होतो। आणि निश्चितच 2016 मध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्यावेळेसपासून जितक्याही मागण्या असणार ते तायवाड़े सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरले। 2016 मध्ये मोठा मोर्चा काढला, त्यात महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि तिची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केली आणि 2017 मध्येच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीनुसार ओबीसी मंत्रालयाची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली। ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगला कुठेतरी संवैधानिक दर्जा दिला पाहिजे याच्या संदर्भातही अनेक मोर्चे, अनेक आंदोलन केले। 2017चं जे आपलं अधिवेशन झालं त्यात दिल्लीमध्ये झालं होतं, त्यात प्रामुख्याने ही मागणी रेटून धरली होती। त्यावेळेस हंसराजजी अहिर जे केंद्रात त्यावेळेस मंत्री होते ते तिथे आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। त्यानंतर मोदीजींपर्यंत ती विषय पोहोचला, अनेक मंत्र्यांची भेट तायवाड़े सरांनी घेतली, मला वाटतं अमित शाह साहेबांची त्यांनी त्यावेळेस भेट घेतली आणि हा विषय त्यांनी रेटून धरला। त्यानंतर देशात ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम केलं। 2016 ते आज 2025 पर्यंत 52 GR निघाले आणि त्यात अनेक GRमध्ये जवळपास 40-45 GR मध्ये मी पाठपुरावा केला, पण सगळं श्रेय ह्या 52 GR जितकेही निघाले याच्यात जर पाठपुरावा जर कोणी केला असणार, याच्यात जर मार्गदर्शन कोणी केलं असणार, याच्यात टेक्निकल काय असलं पाहिजे, कोणते बाब असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर कोणी जर पुरवल्या असणार किंवा सांगितले असणार किंवा मार्गदर्शन केलं असणार तर ते बबन तायवाड़े सरांनीच केलेलं आहे आणि निश्चितच आणखीनही पुढील वाटचाल चालणार आहे। आता हा जातीनिहाय जनगणना करण्याचं एक मोठं आंदोलन झालं होतं या संदर्भात। याही संदर्भात आता ही जातीनिहाय जनगणना झाली, प्रत्येक कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे त्या आधारे आता सगळ्या योजना ही एकदा झाली जातीनिहाय जनगणना तर कोणत्या जातीची किती लोकसंख्या हे एकदा माहीत झालं तर त्या जातीवरती तितका निधी उपलब्ध करून देताना, सरकारलाही काम करताना, प्रत्येक समाजाला न्याय देताना, प्रत्येक जातीला न्याय देताना हे उपयुक्त होणार। एक चांगला निर्णय माननीय मोदीजींनी घेतला, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने घेतलं आणि निश्चितच या सगळ्या आमच्या जितक्याही मागण्या होत्या या केंद्र सरकारपर्यंत, मोदीजीपर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यांचंही या माध्यमातून मी आभार मानतो। ओबीसी भवन यावं यासाठी तुम्ही सुद्धा पाठपुरावा केला होता, तो निधी कुठेतरी ओबीसी समाज के अधिकारों की दिशा में ये पहल कितनी दूर जाएगी ये तो समय बताएगा, लेकिन एकजुटता और नेतृत्व अब साफ तौर पर सामने है। नागपुर से न्यूज़ फर्स्ट के लिए रोशन बोकड़े की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज।
हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें